कल्याण स्टेशन परिसरात वाढत्या वाहतूक प्रकारांवर आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभागाने संयुक्त धडक कारवाई करत नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई केली आहे। या अचानक छापेमारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। कारवाई दरम्यान ओव्हरसीट प्रवासी घेणे, गणवेश न घालणे तसेच वैध परवाना आणि आवश्यक कागदपत्रे नसलेले अनेक रिक्षा चालक आढळून आले। विशेष म्हणजे अवघ्या अर्ध्या तासातच 35 रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे, तर आरटीओने सुमारे 40 रिक्षा चालकांना मेमो बजावत दंड ठोठावला। या संयुक्त मोहिमेत जवळपास 2 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की नागरिकांच्या सुरक्षतेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असून भविष्यातही अशा कडक कारवाया सुरूच राहणार आहेत। नागरिकांनीही नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। आज आपण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण व ट्रॅफिक कल्याण यांच्या संयुक्त कारवाई करत आहोत। यामध्ये आपण 4 सीट बसलेले, ज्यांच्या बॅच नाही, परमिट नाही, पासिंग नाही, इन्शुरन्स नाही आणि ज्यांनी युनिफॉर्म वगैरे घातलेले असे मोटर व्हेकल कायद्याअंतर्गत ज्या पण तरतुदी अंतर्गत आपण त्यांना सगळ्यांना फाईन दिले आहेत। आणि सगळ्यांना एकच एवढी रिक्वेस्ट आहे की सगळ्या रिक्षावाल्यांनी आपण युनिफॉर्म घालावे, सोबत आपले कागदपत्र व्यवस्थित ठेवावे, नाहीतर आपण पुढील दंडात्मक कारवाई करणार। किती दिवसाची कारवाई, किती आतापर्यंत कारवाई केली? आता आज आपण जवळपास 40 मेमो दिले आहेत। त्याची टोटल रक्कम 1.5 ते 2 लाखाच्या घरात जाते आणि इथून पुढे ही चालूच राहणार, कारवाई चालूच राहणार। संयुक्त कारवाई चालू आपली आज वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला रेल्वे स्टेशन येथे रिक्षावाले जे फ्रंटला बसवता, काही विदाऊट युनिफॉर्म घालता, काही विदाऊट लायसन आहे, काही विदाऊट पेपर आहे, असे चालणारे भरपूर आहेत। त्यांच्यावर कारवाई करण्याचे आरटीओ साहेब कदम सूर्यवंशी साहेब आले। आमची संयुक्त कारवाई चालू आहे। आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही सर्व कारवाई करून दंडात्मक कारवाई करीत आहोत। किती कारवाई केली आतापर्यंत झाल्या आमच्या कारवाया 25 आणि 35 कारवाई झाल्या। 25 आमच्या संयुक्त कारवाया होऊन अशा 61 कारवाया दंडात्मक। अशोक कांबळे, जनशक्ती, कल्याण।